महाराष्ट्रात निवडणूक कायद्यात बदलांना मंजुरी देण्यात आलेली आहे, तर मुंबईतलं पहिलं जेन झी पोस्ट ऑफिस उघडणार आहे. आता तिकीट कन्फर्म होणार की नाही ते 10 तास आधीच समजणार आहे. तर अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांसाठी आनंदाची बातमी समोर येतेय. CNG आणि PNGच्या किमती कमी होणार आहेत. तर सरफराजनं भावनिक मत व्यक्त केलंय. रकुल प्रीत सिंगचा सोशल मीडियावर संताप समोर आलेला आहे. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 18 डिसेंबर वार गुरुवार. तुम्ही ऐकत आहात eSakal.comचं पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी आहे महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या मोठ्या निर्णयाची. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी महाराष्ट्र मंत्रिमंडळानं एक मोठा निर्णय घेतलाय. जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी नामांकन पात्रांवरील निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्णयाला अंतिम स्वरूप देण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळानं मान्यता दिलीय. या मंजुरीमुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेवर व्हाव्यात, यासाठी 1961च्या कायद्यात सुधारणा करणारा अध्यादेश आणण्यासही मान्यता मिळालेली आहे. बैठकीत महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा 1961 मध्ये सुधारणांना मान्यता देण्यात आली. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अगदी आधी हे पाऊल उचलण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती सुधारणा अध्यादेश 2025ला मंजुरी देण्यात आली. पॉडकास्टची दुसरी बातमी आहे मुंबईतल्या पहिल्या जेन झी पोस्ट ऑफिसची. भारतीय टपाल विभाग मुंबईतलं पहिलं जेन झी पोस्ट ऑफिस IIT मुंबई इथं सुरू करत आहे. त्याचं उद्घाटन गुरुवारी तारीख 18 डिसेंबर सकाळी 11 वाजता होणार. हा उपक्रम टपाल विभागाच्या आधुनिकीकरण आणि युवा पिढीशी अधिक प्रभावीपणे जोडलं जाण्याच्या प्रवासातला एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. भारतीय टपाल सेवेच्या परिवर्तनकारी दृष्टिकोनाशी अनुरूप असलेलं हे जेन झी टपाल कार्यालय विशेषतः तरुण, विद्यार्थी आणि डिजिटल युगातील लोकांसाठी तयार केलेल्या टपाल सेवांसाठी एक नवा अनुभव असणार आहे. दिल्ली, केरळ, गुजरात, बिहार आणि आंध्र प्रदेशमध्ये अशाच प्रकारच्या टपाल कार्यालयांच्या यशस्वी प्रारंभानंतर मुंबईत सुद्धा आता हा आरंभ नवोन्मेषी उपक्रमाचा देशभरात विस्तार करण्याच्या दिशेनं एक मोठं पाऊल आहे. यात मोफत वायफाय सुविधा असणार आहे, कॅफेटेरिया शैलीतली बैठक व्यवस्था आणि एक छोटंसं वाचनालय असणार आहे. समर्पित संगीत कक्ष असणार आहे. निवडक टपाल तिकीट संग्रह, संबंधित पूरक वस्तू आणि सेवांबद्दल जागरूकतेसाठी पार्सल ज्ञान पोस्ट असणार आहे. पूर्णपणे डिजिटल QR आधारित सेवा वितरण होणार आहे. तसंच आधार नोंदणी आणि अद्ययावत करण्याची सुविधा सुद्धा इथे मिळू शकणार आहे. सोबतच टपाल कार्यालय बचत बँक योजनेचं मूल्यांकन आणि मार्गदर्शनही मिळणार आहे. पॉडकास्टची तिसरी बातमी रेल्वे प्रवाशांसाठीची. रेल्वे प्रशासन रेल्वे प्रवाशांना मोठी सवलत देणार आहे. आता रेल्वे प्रवाशांना त्यांचं तिकीट कन्फर्म झालंय की नाही हे सुमारे 10 तास आधी कळू शकणार आहे. वृत्तानुसार रेल्वे बोर्डानं रेल्वे प्रवाशांना मोठी सवलत देण्यासाठी एक नवीन आदेश जारी केलाय. पहिला रेल्वे आरक्षण चार्ट आता आगाऊ तयार केला जाणार आहे, ज्यामुळे प्रवाशांना वेळेवर सीट उपलब्धता कळू शकेल. पूर्वी हीच मर्यादा 4 तास आधी होती, ज्यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठी गैरसोय होत होती. कन्फर्म नसलेल्या तिकिटांमुळे अनेकदा मोठ्या समस्या निर्माण होत होत्या. रेल्वे बोर्डाच्या मते सकाळी 5 ते दुपारी 2 वाजेपर्यंत धावणाऱ्या गाड्यांसाठीचा पहिला आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री 8 वाजेपर्यंत तयार केला जाईल. याचाच अर्थ असा आहे की रेल्वे प्रवाशांना त्यांच्या तिकीट पुष्टीकरणाची माहिती खूप आधी मिळू शकेल, ज्यामुळे त्यांना स्टेशनवर पोहोचण्यासाठी भरपूर वेळ मिळेल. पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात. अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय समुदायासाठी. अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय समुदायासाठी ही महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. पासपोर्ट, व्हिसा आणि OCI अर्जांसह विविध काउन्सिलर सेवांसाठी आता लांबचा प्रवास करण्याची किंवा तासनतास वाट पाहण्याची गरज भासणार नाही.
लॉस एंजलिस इथल्या भारतीय वाणिज्य दूतावासानं एक नवीन भारतीय काउन्सिलर अर्ज केंद्र उघडलंय, जे 15 डिसेंबर 2025 पासून कार्यरत होणार आहे. हे नवीन केंद्र VFS ग्लोबलद्वारे चालवलं जाणार आहे. दक्षिण कॅलिफोर्निया आणि आसपासच्या भागात राहणाऱ्या लाखो भारतीयांना त्याचा थेट फायदा होईल. पॉडकास्टची 5वी बातमी आहे CNG आणि PNGची. सामान्यांना नवीन वर्षात मोठी भेट मिळाली आहे. भारतीय ग्राहकांना कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस आणि घरगुती पाईपद्वारे वापरल्या जाणाऱ्या नॅचरल गॅसच्या किमती कमी झाल्यामुळे फायदा होणार आहे. पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस रेग्युलेटरी बोर्डानं 1 जानेवारी 2026 पासून लागू होणाऱ्या टॅरिफ रॅशनलायझेशनची घोषणा केली आहे. नवीन एकात्मिक टॅरिफ रचनेमुळे राज्य आणि लागू करांवर अवलंबून ग्राहकांना प्रति युनिट 2 रुपये ते 3 रुपयाची बचत होणार आहे. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातनं. IPLच्या मिनी लिलावात चेन्नईनं सरफराजला 75 लाखांच्या मूळ किमतीत संघात घेतलंय. IPLचा हा लिलाव सुरू होण्याच्या 2 तास अगोदर सरफराज मुश्ताक अली T20 राष्ट्रीय स्पर्धेत मुंबईकडनं खेळताना 73 धावांचा झंझावात सादर करत होता. तरीही त्याला लिलावात पहिल्या राऊंडमध्ये कोणीच आपल्या संघात घेतलं नव्हतं. परंतु दुसऱ्या राऊंडमध्ये चेन्नईनं त्याच्यासाठी मूळ 75 लाखांच्या किमतीवरच बोली लावली. मला नवे आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद. यंदाचा IPL करंडक जिंकून देण्यासाठी मी सर्वस्व पणाला लावेन. 5 वेळा IPL जिंकणाऱ्या महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स संघानं मला क्रिकेटमधील नवं जीवन दिलंय, असं भावनिक मत सरफराजनं सोशल मीडियावरनं व्यक्त केलंय. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अभिनेत्री रकुल प्रीत सिंगची. रकुल प्रीत सिंग सध्या समाज माध्यमावर चाललेल्या एका चर्चेमुळे पुन्हा प्रकाशझोतात आली आहे. तिच्या बाह्यरूपाबाबत करण्यात आलेल्या एका दाव्याला उत्तर देत रकुलनं थेट आणि स्पष्ट शब्दात आपली भूमिका मांडली आहे. कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय व्यक्तीच्या वैयक्तिक बाबींवर अंदाज बांधले जात असल्याबद्दल तिनं नाराजी व्यक्त केली. समाज माध्यमावर स्वतःला प्लॅस्टिक सर्जन असल्याचं सांगणाऱ्या एका व्यक्तीनं रकुलच्या काही छायाचित्रांचा वापर करत तिच्या प्लॅस्टिक सर्जरीबाबत दावा केला होता. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर तिनं इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली. रकुल म्हणाली आहे की कोणतीही खात्रीशीर माहिती नसताना असं निष्कर्ष काढणं चुकीचं आहे. अशा प्रकारच्या पोस्टमुळे लोकांमध्ये गैरसमज पसरतात. एखाद्या व्यक्तीनं आपल्या लुकमध्ये बदल केला असल्यास तो नेहमीच शस्त्रक्रियेमुळेच झालाय असा निष्कर्ष काढणं योग्य नाही. एखाद्यानं कॉस्मेटिक प्रक्रिया केली तरी ती पूर्णपणे वैयक्तिक बाब आहे. मात्र कोणाच्याही बाबतीत खोटे दावे करणं किंवा त्याला वैज्ञानिक आधार असल्याचं भासवणं पूर्णतः चुकीचं आहे. नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि आरोग्यदायक जीवनशैलीमुळे माझ्या व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल झालाय. फिटनेससाठी सातत्यानं केलेली मेहनत हीच त्यामागची खरी कारणं असून सोशल मीडियावरील प्रत्येक दाव्यावर विश्वास ठेवू नये, असं आवाहनही तिनं चाहत्यांना केलंय. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा. याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूया. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर.